ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 32. स्थैर्य भाग 2. ओव्या आहेत 491 ते 500. कितीही भौतिक दृष्ट्या आपत्ती आल्या तरी स्थिरचित्त मनुष्याचे चित्त कसा डळमळीत होत नाही त्याचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत. वाहुटळी चेनी बळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्याने तो वाहवला जात नाही. दैन्य दुःखी न तपे, भयशोकी न कंपे, देह मृत्यू न वासिपे पातलेनी. दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासामुळे दुःखी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही. आरती आशा पडी भरे, वय व्याधी गजरे, उजू असता पाठीमोरे नभे चित्त. कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांच्या भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही. निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी, परिरोमा नव्हे वाकुडी मानसाची. निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही. आकाश हे ओसरो, पृथ्वी वरी विरो, परी नेणे मोहरो चित्तवृत्ती. आकाश नाहीसे हो अथवा पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्या सोडून परत फिरण्याचे माहीत नसते. हाती हाला फुली, पासवना जेवी न घाली, तैसा न लोटे दुर्वाक्य शैली, शैलीला साता. हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही. क्षीरार्णवाची या कल्लोळी, कंपू नाही मंदरा चळी, आकाश न जळे जाळी वनवियाच. क्षीर समुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही, तैशा आल्या गेल्या उर्मी, नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्यक्षमी कल्पांतीही. त्याप्रमाणे शोकमोहादी षडूर्मींच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामध्ये म्हणजेच चित्त स्थिरतेमध्ये गडबड उडत नाही. फार काय सांगावे, कल्पांत समय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो. पै स्थैर्य ऐसी भाष, बोली जे जे सविशेष, ते हे दशा गा देख देखणेय. हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज. हे स्थैर्य निधडे, जेथ आंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे. सर्वसामान्यपणे आपत्ती आल्या की मनुष्याचे चित्त सैरभैर होते, पण स्थिरचित्त मनुष्याचं मन कोणत्याही आपत्तीने डळमळीत होत नाही. सोसाट्याचा वारा वाहू लागतो, झाडे कडाकडा मोडून पडतात, पृथ्वी मात्र जराही हलत नाही. तसे कितीही आपत्तींचे लोंढे त्याच्या जीवनात आले तरी त्याचं चित्त स्थिर असतं. मग ते दारिद्र्य असो की इतर अनेक प्रकारचे भय व शोक असोत. मनुष्य आपण कितीही भीत नाही असं म्हणत असला तरी मृत्यूची वेळ आली की त्याची गाळण उडते. पण स्थिरचित्त मनुष्य मात्र मृत्यू समयही अविचल असतो. मनुष्याचे चित्त सैरभैर होण्यास म्हातारपण, मानसिक त्रास, आशा, रोग अशी अनेक कारणे असतात. पण ज्ञानी मनुष्य म्हातारपण येवो किंवा रोग झाले तरीही स्थिरचित्त असतात. या बाबतीत श्री रामकृष्णांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. घशाच्या कॅन्सरनं ते आजारी होते. 2 चमचे पाणी सुद्धा पोटात जात नव्हतं. अशा वेळी शिष्यांनी त्यांना विनंती केली की काली माता तुमचं ऐकते तर तिला तुम्ही प्रार्थना करा. तेव्हा त्यांनी आईला प्रार्थना केली तर आईनं सांगितलं की इतर सर्वांच्या मुखानं तूच खात आहेस ना. असं एकत्व त्यांच्या ठाई दृढ झालेलं होतं. स्वतःसाठी कोणतीही गोष्ट त्यांना नको होती. आयुष्यभर जवळ एक पैसाही न बाळगता
त्यांनी निस्पृहतेचे उदाहरण शिष्यांना घालून दिलं. जेव्हा चित्त आत्मसम्मुख झालेले असते तेव्हाच ही गोष्ट शक्य होते, कारण मन पुन्हा वृत्तीवर येतच नाही. निंदन्तु नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लोक निंदा करत, स्तुती करत, धन असो किंवा नसो, सृष्टी सुद्धा राहो किंवा जावो, त्याची मनाची स्थिरता ढळत नाही. काम व लोभ यांना त्याचं मन वश होत नाही. हत्तीवर फुलांचा मारा करावा व त्याने तो झेलावा तितक्या सहज वृत्तीने तो अपशब्दांचा मारा झेलत असतो. आपल्या मनाची शांतता तो ढळू देत नाही. क्षीरसमुद्रात लाटांचं तांडव चालू असतं, पण समुद्र मंथनाच्या वेळी रवी बनवून सोडलेला मंदराज त्या तांडवातही आपले घुसळण्याचे काम करतच होता. केवढाही वणवा पेटलेला असला तरी त्याच्या ज्वाळांनी आकाश जळून जात नाही. ही 2 उदाहरणे त्यांनी विषयोर्मीसाठी घेतलेली आहेत. विषयांचे तांडव सुरू झाले किंवा वणव्यासारखी जाळण्याची क्षमता जरी विषयांच्या ठायी असली तरी त्यातही त्या ज्ञानी मनुष्याचं चित्त स्थिर असतं. विषयोर्मींनी कितीही ग्रासण्याचा प्रयत्न केला, अगदी कल्पांताचीही वेळ आली तरी त्याची मनोवृत्ती ढळत नाही. अशी ज्याची मनोवृत्ती असेल तो मनुष्य ज्ञानी आहे असं मानायला हरकत नाही, असं ज्ञानदेवांच्या भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी देखणेया हे संबोधन वापरलेले आहे. देखणा म्हणजे डोळस. डोळ्याचं काम पाहणं हे आहे, पण दृष्टीच्या टप्प्यातही न येणारी गोष्ट जो अंतर्मनाने पाहू शकतो तो खरा देखणा होय. देहादिक पदार्थ जोवर सत्य वाटत असतात तोपर्यंत चित्त आत्मस्वरूपापासून ढळू शकतं, पण ज्याच्या ठाई ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असं आत्मज्ञान दृढ झालेलं असतं, त्याचे आत्मस्वरूपाशी ऐक्य झालेले असते. त्यामुळे त्याचे चित्त विषयोर्मींनी ढळत नाही. पुढे भगवंत आत्मविनिग्रह हे ज्ञानी मनुष्याचं लक्षण स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.